प्रकाश भाऊ, तर यांना देखील आपण सन्मानित करूया. राहुल, अजूनही आपण 2 सत्कार कंप्लीट करा. विजय स्पोर्ट खांडपे संघाचे एक सिनियर खेळाडू आहेत प्रकाश भाऊ, यांना देखील आपण सन्मानित करू. सामना सुरू करायचा आहे. नक्कीच दोन्ही अँगल मध्ये आपण ओम फोटोच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर करीत आहोत. खांडपे संघाचे अवघ्या 25 धावांवरती रोखलं होतं आणि तो विजय संपादन केला होता. आणि आपण पाहिलं तर भिनार संघाने सुद्धा एक चांगला विजय संपादन केला तुफान पिंपलास संघासमोर. या ठिकाणी पुन्हा एकदा तोच अंदाज, परंतु इथं मात्र धावा किती मिळतील हे पाहण्यासारखं राहील. क्या बात आहे, पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळालं आणि 2 धावा या ठिकाणी जमा होत आहेत. धावसंख्या 4 या अंकावरती जाऊन पोहोचते. नक्कीच इंद्रजीत पाटील दिवे अंजूर ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच आणि आमचे परम मित्र यांनी दिवस पर दिवा या संघाला आणि गुरुदत्त 40+ टीमला खासदार बाळेमामा चषक 2025 साठी शुभेच्छा दिलेत. धन्यवाद इंद्रजीत पाटील, आपल्या स्पर्धेमध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत. या पेलेस आपण पाहतोय हलक्या हाताने खेळून काढले आणि इथे मात्र 1 धाव पूर्ण केली जाते. धावसंख्या आपण पाहतोय 5 या अंकावरती जाऊन पोहोचते. दोन्ही संघ अतिशय ताकदवार आहेत. आपण पाहिलं तर दोन्ही संघाने बलाढ्य संघांना परास्त केलेला आहे. खास करून आपण जर पाहिलं तर तुफान पिंपलास संघासमोर एक चांगलं खेळ बालासाहेब प्रतिष्ठान भिनार या संघाचं आपल्याला पाहायला मिळालं होतं. या वेळेस पाहतोय आपण हलकीशी कडा बॅटची घेतली जाते आणि फलंदाज मात्र बाद होतोय जेलच्या स्वरूपात. आणि त्या दरम्यान या संपूर्ण आयोजन नियोजनासाठी खास करून आमच्या कॉमेंट्री पॅनलसाठी गणेश पाटीलला टीम पीसीएचे अगदी जबरदस्त खेळाडू त्यांच्या माध्यमातून शुभेच्छा आल्या आहेत. धन्यवाद गणेश दादा पाटील, या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. पहिल्या षटकाचा या ठिकाणी आपण पाहिलं तर खेळ चालू आहे आणि आतापर्यंत गुड अँड वेल बालासाहेब प्रतिष्ठान या संघाची कामगिरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. धावसंख्या जर पाहिली तर 5 आहे एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. चेक विजय स्पोर्ट खांडपे आणि जहानमान सारंगाव दोन्ही टीम आपण इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेकीसाठी तयार राहायचं आहे. विजय स्पोर्ट खांडपे टीम देखील पोहोचलेली आहे आणि जहानमान सारंगाव. धन्यवाद मनोज. उदय म्हात्रेला, प्रमोददादा भोईर, शेलोमाता वल या संघाचे उत्कृष्ट खेळाडू आणि भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे लॉर्ड कमिटी मेंबर यांनी षटकार चौकार हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक लावलेले आहे. उदय म्हात्रे. इथं पुन्हा एकदा आपण पाहतोय की सिंगलने या ठिकाणी या चेंडूचा खेळ समाप्त होते. धावसंख्या पाहतोय आपण 7 या अंकावरती पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये मित्रमंडळीने एक चांगली ओव्हर या ठिकाणी प्रस्थापित करत असताना प्रभाकर भोईर आपल्याला पाहायला मिळत आहेत. मागील मॅच मध्ये सुद्धा आपण पाहिलं तर चांगली कामगिरी होती. इथेही आपण पाहतोय की चांगली गोलंदाजी केली जाते.
एक सिनियर खेळाडू आहे आणि त्या अनुषंगाने आपण पाहतोय ओल्ड इज गोल्ड आणि कामगिरी आपण पाहतोय की सोन्याप्रमाणे या ठिकाणी त्यांची पाहायला मिळालेली आहे. ओव्हर क्रमांक दुसरं कोण हाताळेल हे पाहण्यासारखं राहील. नक्कीच उदय म्हात्रे यांच्यासाठी इंद्रजित पाटील दिव्यांजोर ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच यांच्याकडून देखील षटकार हॅट्रिकला 1111 रुपयाचं पारितोषिक. धन्यवाद इंद्रजित पाटील. अगदी बरोबर. अतिशय चर्चेचं नाव म्हणजे आपण पाहिलं तर उदय म्हात्रे आणि त्यांच्यावर ते लावला जातोय पैशांचा पाऊस. क्या बात आहे. पाहूया या ठिकाणी सुधीर भोईर गोलंदाजी मार्क वरती षटक क्रमांक दुसरं हाताळण्यासाठी यावेळेस हलक्या हाताने आपण पाहतोय दिशा दिलेली आहे. पॉईंटच्या रिझन मधून चेंडू डीप मध्ये जातोय. एक धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावीची मागणी हा ना चालू आहे परंतु एकच धाव मिळते. त्यापेक्षा अधिक काही नाही आहे. एका धावेने धावसंख्या 8 या अंकावरती जाऊन पोहोचते. आपण पाहिलं तर समोर टीम खूप चांगली आहे. बालासेट प्रतिष्ठान या संघाचा विचार केला तर सुरुवातीच्या काळामध्ये कुठेतरी खराब कामगिरी पाहायला मिळाली होती परंतु आपण आतापर्यंत त्यांची कामगिरी खूप चांगली आता पाहायला मिळते कारण दर मॅच मध्ये त्यांचा जो परफॉर्मन्स आहे तो अधिक चांगला पाहायला मिळतोय. याच्यासाठी तुमच्या संघामध्ये असणं गरजेचं आहे ते म्हणजे एकता. दुसरी गोष्ट म्हणजे प्रॅक्टिस. या दोन गोष्टी जर तुमच्या संघामध्ये असतील तर निश्चितच कुठल्या मॅच मध्ये कुठल्या इव्हेंट मध्ये खेळण्यासाठी तुम्हाला खूप आनंद मिळतोय, मजा येते. पाहूया पुन्हा एकदा. यावेळेस स्लोअरचा मारा ठेवला होता व तसं पटका खेळता काय आलं नाहीये आणि या ठिकाणी आपण पाहतोय विनोद मात्र चेंडूला पकडण्यासाठी जीवाची अकंत लावली जाते. 2 धावा कंप्लीट झाल्या आणि तिसरीची मागणी या ठिकाणी आपण पाहतोय सहजरित्या तीही पूर्ण केली जाते. 3 धाव्याने स्कोर कार्ड मध्ये बदल पाहायला मिळते. धावसंख्या धावफलकावरती 11 या अंकावरती जाऊन पोहोचते. वेलकम विजेंद्र पाटील, विजय स्पोर्ट खांडपेठ संघाचे एक उत्कृष्ट खेळाडू. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. दिव्य संघाला विनंती आहे की आपण खेळाडू कक्षामध्ये बसायचं आहे. प्लीज विनंती असेल. आयोजकांच्या माध्यमातून सूचना केली जाते की अतिशय सुसज्ज असं आपण पाहतो मॅजिक बॉक्स बनवलेला आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला बसायचं आहे. दिवास्पट दिवा संघाच्या सर्व खेळाडूंना विनंती आहे की आपण खेळाडू कक्षामध्ये बसायचं आहे. धावसंख्या पाहिली तर धावफलकावरती 11 या अंकावरती आहे. धावफलक थांबलं होतं परंतु या चेंडूवरती आल्या 3 धावा. पाहूया पुढे चेंडूवरती काय येते. यावेळेस आक्रमण पाहायला मिळते ऑन साइडला. छत्रशे काय त्या ठिकाणी पोहोचला जातोय तोपर्यंत 1 धाव कंप्लीट केली. अवसर आहे, वेल आहे दुसरी धाव घेण्याचा आणि अचूकरित्या ती धाव कंप्लीट केली जाते. कुठेतरी थ्रो लेट पोहोचला जातोय त्या कारणास्तव ही दुसरी धाव घेण्यामध्ये कुठल्या प्रकारची दिक्कत कठीण परिस्थिती निर्माण झाली नाही आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीचा दिवसभर दिवा हा खेळ नेहमीच खेळत असतोय. आक्रमक रित्या त्यांचा रवैया नेहमी पाहायला मिळतोय. पाहूया षटक क्रमांक दुसरं या ठिकाणी प्रगतीपथावरती आहे. यावेळेस हलक्या हाताने पाहतोय आपण खाली रिझन मध्ये खेळून काढलेला आहे. खेळाडू डीप मध्ये आहे तोपर्यंत पोहोचला जाईल. वेल अवसर आहे दुसरी धाव कंप्लीट करण्याचा. उदय आपण पाहतोय खूप एनर्जी भरलेले पाहायला मिळते. सुरुवातीच्या चेंडू पासून आपण पाहतोय की डबलचा खेळ या ठिकाणी जास्त पाहायला मिळते. अजूनही एकही बाउंड्री आपल्याला पाहायला मिळाली नाही आहे. धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती तर 15 लागली गेली आहे. षटक क्रमांक दुसरा अजून 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. म्हणजे आपण पाहू शकता सिंगल डबल टिबलने मैदानाच्या आतमध्ये धावा बनवल्या जात आहेत. शॉर्टपिच डिलिव्हरी तर होती परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर चेंडूचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला गेला परंतु पोचले नाहीत. निर्धावचे होते या ठिकाणी सांगता. पुढील चेंडू आता मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. मिस टाइम झाला होता. पाहूया या ठिकाणी चेंडू थोडीशी फसवेगिरी करत होता परंतु प्रभाकर भोईर आहे त्या ठिकाणी चेंडूला कलेक्ट केला जातोय. एकच धाव खर्च केली जाते त्याहून अधिक काही मिळत नाहीये. या स्पर्धेचा मित्र आज दुसरा दिवस. कालच्या दिवसामध्ये काय हाहाकार माजवला होता कोण संघाने. सुरुवाती मॅच पासून त्यांचा परफॉर्मन्स अप्रतिम पाहायला मिळाला. शेवटच्या अंतिम मॅच मध्ये मातुश्री चाविंद्रा
संघासमोर खेळत असताना 64 धावांची बहारदार खेळी. या स्पर्धेतील सर्वाधिक धावसंख्या कुठण्याचा इमान त्यांच्या नावे आपल्याला पाहायला मिळतोय. त्या ठिकाणी आपण पाहिलं तर एका धावेवरती झेल सुटला होता प्रशांत यांचा आणि त्यांनी मात्र आपण पाहिल्या तर 41 धावा कुठून काढल्या होत्या नाबाद. आपण पाहिल्या तर म्हणजे जो जीवनदान किती फायदेशीर ठरला आणि त्यानंतर मात्र मागे वळून पाहिलं नाहीये आणि खूप चांगली खेळली त्यांच्या माध्यमातून. 4 षटकार 1 चौकार अशी धावसंख्या त्यांच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाली होती. यानंतरचे दोन्ही संघ नायक आपण तयार राहायचंय. विजय स्पोर्ट खांडपे आणि जय हनुमान सारंगाव. त्यानंतर पहिल्या फेरीचा चौथा सामना असेल विक्रम स्पोर्ट वरुणवगर आणि गावदेवी भादवड. साविंद्र संघाचा परफॉर्मन्स काल खूप चांगला पाहायला मिळाला होता, परंतु शेवटच्या मॅच मध्ये जर पाहायला गेलं तर जो आक्रमण पाहायला मिळाला कोण संघाचा तो कुठेतरी कारगर ठरत असताना पाहायला मिळतंय. धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती 16. षटक क्रमांक आपण पाहतोय. दुसरं कंप्लीट झालं. पहिल्या ओव्हरमध्ये 7, या ओव्हरमध्ये 9. पाहूया दिनेश भोईर मागील मॅचचा हिरो या मॅच मध्ये कशा प्रकारे कामगिरी केली जाईल, कारण वार पलटवार या ठिकाणी आपण पाहतोय क्रिकेटचा मूल सूत्र आहे. 2 ओव्हरमध्ये वार तर केला गेला आहे बिनार संघाने. पलटवार करेल का दिवस पर दिवा पाण्यासारखं राहील. पहिल्या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न ऑफसाईडच्या रिझन मध्ये लॉंगऑफला चेंडू ट्रॅव्हल झाला आणि त्या ठिकाणी आपण पाहतोय चेंडूची फिकी केली जाईल. 2 धावांचा जो अवसर आहे तो पूर्ण केला जातोय. तिसऱ्या धावेची मागणी या ठिकाणी उदय मात्रे करतोय. पाहूया. यस, फलंदाज होतोय बाद. यानंतर जय हनुमान सारंगाव वर्सेस विजय स्पोर्ट खांडपे एक बिग फाईट आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघ नायकांना विनंती आहे की पहिल्या इनिंगच्या समाप्ती बरोबर लगेच आपण नाणेफेक करणार आहोत, तर विनंती असेल दोन्ही संघ नायकांना की आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन बसायचं आहे. नवीन फलंदाज या ठिकाणी आपण पाहिलं तर विनोद येतोय. उदय मात्रे यांच्यावरती भरपूर पैशांचा वर्षाव झाला परंतु काही फायदा झाला नाही आहे. पुढील चेंडू यावेळेस पॅडल सिप करण्याचा प्रयत्न. यास, फलंदाज होतोय बाद. तरी एक खुशीची लहर आपल्याला पाहायला मिळते बालाशेठ प्रतिष्ठान बिनार या संघामध्ये, कारण एक महत्वपूर्वक खेळाडू होता आणि त्याच्या माध्यमातून जास्त धावा जमा केल्या गेल्या असत्या परंतु त्याही फलंदाज झाला. या ठिकाणी आपण पाहतोय दिनेश भोईर याने मात्र तंबूचा रास्ता दाखवलेला आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रोशन येतोय. रोशनकडेही चांगली खेळी आहे. मोठे फटकेबाजी त्यांच्यामध्ये सुद्धा आपण नेहमीच पाहायला मिळते. आज संघाला गरज आहे स्पीडअप करायचा विनंती असेल. वेळ वाया न घालवता आपण लवकरात लवकर खेळायला सुरुवात करायची आहे. पंच ही मैदानाच्या आतमध्ये वारंवार तुम्हाला सूचित करतात, त्या अनुषंगाने आपणही खेळ करायचा आहे. तुम्हाला सर्वांसाठी राबवण्यात आलेली ही स्पर्धा मित्र आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज टर्न होतोय. यावेळेस पाहतोय ऑन साईडला चेंडू डीप मध्ये जातोय, फेकलाच जाईल. एकच धाव, चांगले क्षेत्ररक्षण, चांगली फेकी आपल्याला पाहायला मिळाली. एकच धाव मिळते, एकापेक्षा अधिक काही नाही आहे. धावसंख्या पुढे सरकते धावफलकावरती 19 या अंकावरती. यस, आपण पाहतोय तिसरं षटक चालू आहे. 2 चेंडूंचा खेळ झालेला आहे. 3 चेंडूंचा खेळ झालेला आहे. अजूनही फक्त आपण जर पाहिलं तर 3 मिनिटाचा खेळ बाकी आहे 3 षटक कंप्लीट करण्यासाठी, तर थोडंसं स्पीडअप करायचं आहे. क्या बात आहे. चेंडूला या ठिकाणी आपण पाहतोय फेकून दिला गेला सीमा पार. दणदणीत येतोय या ठिकाणी षटकार.
चेंडू हाताला गेला आणि फुल टोल वसूल त्या ठिकाणी केले गेलं. 16व्या चेंडूवरती पहिली बाउंड्री आपल्याला पाहायला मिळेल दिवा स्पोर्ट दिवा संघाची. पुन्हा एकदा पाहू शकता आपण ऑन साइडला चेंडू येतोय. चेंडू चांगला उचललेला आहे, फेकी केली गेली परंतु 2 धावा नाही रोखू शकत. या 2 धावेने धावसंख्येमध्ये बदल पाहायला मिळते. धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती तर 27 या अंकावरती जाऊन पोहोचते. आता मात्र या ओव्हरमध्ये धावा या षटकारानंतर कुठेतरी बनताना पाहायला मिळाल्यात, कारण जवळजवळ 15 चेंडू टाकून झाले होते, एकही बाउंड्री आपल्याला पाहायला मिळाली नव्हती. सिंगल डबल टिबलचाच खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला होता. त्यानंतर मात्र एक मोठा फटका. यावेळेस पुन्हा एकदा पाहतोय आपण कार्पेटच्या साहाय्याने चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल्स होते आणि या ठिकाणी 2 धावा होतील. हा खेळ खूप महत्त्वाचा आहे सिंगल डबलचा, कारण या ग्राउंडवरती तुम्हाला जास्त मोठे फटके लागत नाही आहे आणि जेव्हा जेव्हाही प्रयत्न केला जातो तेव्हा तेव्हा फलंदाज मात्र फसला जातोय. खराब चेंडू जर असेल ना त्याच्यावरती तो उत्तम प्रहार मिळतोय. मागील चेंडूवरती आपण पाहिलं तर एक फुलटॉस चेंडू हाताला होता आणि त्याच्यावरती तो बिग हिट आपल्याला पाहायला मिळाला होता. या 2 धावेने धावसंख्या आपण पाहतोय. 3 षटकांचा खेळ संपन्न झाला 29 या अंकावरती. त्या षटकाराने मात्र धावफलक कुठेतरी मेंटेन पाहायला मिळतोय एक चांगल्या स्थितीमध्ये मी तर म्हणेन, कारण ही नाईट स्पर्धा आहे. नाईट स्पर्धेमध्ये 40 किंवा 40+ धावसंख्या एक फाईट स्कोर असेल गोलंदाजासाठी एक पर्वणी. आणि दिवा संघाची गोलंदाजी क्या बात आहे, खूप धारदार आहे आणि त्याच्या अगेन्स्ट 45 धावसंख्या जर असली तर निश्चितच बालाशेठ प्रतिष्ठान बिनार या संघाला कुठेतरी कठीण परिस्थिती निर्माण करू शकतायत. शेवटचं अंतिम षटक या ठिकाणी हनुमान घाटाला येतोय. शेवटचं अंतिम षटक, हाणामारीचं षटक ज्याला म्हटलं जातं. पाहूया या ओव्हरमध्ये किती धावा रन्स ऍड केल्या जातील. दिवा स्पोर्ट दिवा या संघाच्या माध्यमातून दोन्ही फलंदाज एक चांगल्या शैलीने चांगल्या लयमध्ये खेळ करतायत, रोशन आणि विनोद. पाहूया यावेळेस रोशन स्ट्राईक वरती आहे. चांगली ॲबिलिटी आहे, क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची, ती दर्शवली जाईल की गोलंदाज मात्र आपली कर्मकुशलता अर्पण करत चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साकारेल. पाहूया पुढे चेंडू. यावेळेस सेपल झाले होते. क्रॉस बॅटने खेळण्याचा या ठिकाणी मनसुबा आखला होता, परंतु बॅटवरती काय घेता आलं नाही आहे आणि बॉल मात्र निघून गेला स्टंपच्या वरतून कीपरच्या हातामध्ये. कुठल्या प्रकारची धाव नाही आहे. धावसंख्या स्थिर धावफलकावरती अजूनही आपल्याला पाहायला मिळते 29 ऑन बोर्ड. आतापर्यंत आपण पाहिले तर 3 फलंदाज बाद झालेले आहेत. आता फलंदाज किती बाद झाले याला महत्व नाही आहे, उरलेल्या चेंडूचा चांगला खेळ करायचा आहे. यावेळेस हवं तसं फटका इथे खेळता आलं नव्हतं, परंतु या ठिकाणी मिसफील्ड पाहायला मिळते. 2 धावा तर कंप्लीट झालेल्या आहेत. तिसरीचा प्रयत्न होईल का, धाडस दाखवला जाईल का, हिम्मत दाखवली जाते आणि हिमतीला किंमत या ठिकाणी मिळली जाते आणि 3 धावा कंप्लीट होत आहेत. 3 धाब्याने स्कोर कार्ड मध्ये बदल पाहायला मिळते. धावसंख्या पुढे सरकते 32 धावा ऑन बोर्ड. 2 चेंडूंचा खेळ झालेला आहे. 4 चेंडू अजूनही बाकी आहेत आणि या ठिकाणी आता मात्र विनोद याला स्ट्राईक आलेला आहे. एक जमीची बाजू आहे दिवा स्पोर्ट दिवा संघासाठी, कारण त्यांच्या बॅट मधून या इनिंग मधील पहिला षटकार पाहायला मिळालेला आहे. म्हणजे तो मिसफील्ड झाला तो कुठेतरी टर्निंग पॉइंट ठरेल का, पाहूया. कारण आक्रमक शैलीने हा डावकुरा शैलीचा फलंदाज नेहमी खेळ करत असतोय आणि आजही या ठिकाणी त्यांच्या बॅट मधून बाउंड्री आलेली आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. फुलर लेनचा चेंडू आपण पाहतोय. यॉर्कर लेनचा डीप मध्ये आपण पाहतोय. पूर्णपणे चेंडूला फेकून दिलं होतं आणि चांगला चेंडू मी तर म्हणेन, कारण एक मोठा फलंदाज आहे अशा फलंदाजासमोर शेवटच्या अंतिम क्षणामध्ये तुम्ही जर निर्धाव चेंडू हाताळताय तर तो तुमचा आत्मविश्वास या ठिकाणी दर्शवतोय. कुठल्या स्पॉट मध्ये जर तुम्ही चेंडू हाताळताय तर चांगल्या पद्धतीने त्याला न्याय मिळाला जातोय. यावेळेस बॅटच्या रडार मध्ये चेंडूला ठेवला होता, समोर ठेवला होता, पर्वणी दिली आणि त्याला पर्वणी देत असताना बिग हिट षटकार पाहायला मिळतोय. बरोबर बॅटच्या मधोमध घेतला आणि चेंडूला फेकून दिलं.
यावेळेस पुन्हा एकदा जी दिनेश भोयरनी चुकी केली ती चुकी केली जाते आणि या ठिकाणी आपण पाहतोय की चेंडू मात्र सीमा पार येतोय. बिग हिट षटकार. हॅट्रिक साजरी केली जाते षटकारांची. क्या बात आहे. धावसंख्येला आकार मिळतो. धावसंख्या आपण पाहतोय 50 कंप्लीट केली जाते. विजय स्पोर्ट खांडपे संघाचे एक उत्कृष्ट खेळाडू आणि उद्योगपती खांडपे आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. चला कमलाकर माली तुमच्या गुरुदत्त 40+ संघाचे एक उत्कृष्ट खेळाडू बर्थडे बॉय यांचे शुभ हस्ते आपण करूया. पुढील सामन्याची नाणेफेकी हिम्मत पाटील जयहनुमान सारंगाव संघाचे संघनायक आपण लगेच जॉईन व्हायचंय आणि विजय स्पोर्ट खांडपे संघाचे विजेंद्र पाटील. चला दोन्ही संघनायक RK बिल्डर अँड डेव्हलपर टॉस बॉक्स मध्ये मनोज ठाकरेने जॉईन होत आहेत. चला बड्डे बॉय कमलाकर भागीरथ माली. नक्कीच कमलाकर मालीचाच वाढदिवस आहे आणि त्याच्या शुभ हस्ते आजच्या दुसऱ्या रात्रीमधून पहिल्या फेरीच्या तिसऱ्या सामन्याची नाणेफेकी कंप्लीट केली जाईल. ओव्हर टू मनोज. धन्यवाद. आपण पाहू शकता एक अनोखं नाणं बनवलं गेलं आहे. एका बाजूला खासदार चषक 2025 तर दुसऱ्या बाजूला ज्या संघाने या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे गुरुदत्त 40+ मानकोली. तर कोण कॉलिंग करतोय? यस विजय स्पोर्ट खांडपे संघाचा संघ नाही कॉलिंग करतोय. गुरुदत्त मानकोली असा कॉलिंग दिलेला आहे आणि तेच आलेलं आहे. मान्यवरांना विनंती आहे पण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. निश्चितच आपण पाहतोय एक चांगली स्पर्धा आहे आणि इथं खेळत असताना आपण पहिली मॅच खेळत आहात आणि पहिला नाणेफेक आपण जिंकला आहात. आपण नाणेफेक जिंकला आहात. आपला निर्णय काय असेल? आम्ही प्रथमतः बॅटिंग करणार. यस समोर टीम जी आहे ती खूप चांगली. सारंगाव संघ म्हटला तर एक चांगल्या लयमध्ये नेहमीच खेळत असतोय. आपण या संघाशी या हंगामामध्ये किती वेळा एकमेकाशी खेळलेला आहात? नाही, यावर्षी आम्ही एकदाच खेळलोय सरवली येथे आणि शेवटच्या बॉलपर्यंत एकदम क्रुशल मॅच झाली होती. यस कुशल मॅच झाली होती बरोबर. पण तो विजय संपादन कोणी केलं होतं? निसटता विजय आम्ही संपादन केला होता. क्या बात आहे. आता मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा त्यांच्याशी भिडत आहे लढत आहे. आपण पाहतोय आयोजन नियोजन खूप चांगलं आहे. खास करून आपण पाहतोय की जेव्हा हीट वाढते गरमी वाढते आणि मंडळाने निर्णय घेतला का इथून ज्या स्पर्धा होतील त्या मात्र नाईट स्पर्धा जास्तीत जास्त खेळवल्या जातील आणि ही 4थी स्पर्धा आहे. या स्पर्धेबद्दल आपण काय म्हणाल? मंडळाचा खूप चांगला निर्णय आहे आणि सुनील दादा यांचा धन्यवाद. त्यांनी आम्हाला इथं खेळण्यासाठी संधी दिली आणि तालुक्यातले जेवढे पण क्रिकेट रसिक असतील त्यांना प्रत्येकाला हेवा वाटेल एवढा सुंदर ग्राउंड आहे आणि प्रत्येक गावामध्ये असं ग्राउंड व्हायला पाहिजे या प्रत्येक खेळाडूची इच्छा आहे. निश्चित या कमिटीच्या माध्यमातून आपण जर पाहिले ना तर सलग दुसरा वर्ष नाईट स्पर्धा केली जाते. म्हणजे पर्व नाईटचं दुसरं आहे परंतु गर्व वाटत असेल असे आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळते. तर खूप खूप धन्यवाद. आपण जाऊया सारंगाव संघाच्या संघनायिकेकडे. आपण जर नाणेफेक जिंकला असतं तर आपला निर्णय काय असतं? यस हवं ते मिळते आणि ज्यावेळेस हवं ते मिळते त्यावेळेस अधिक ऊर्जा संचारित केली जाते. आणि खांडपे संघाचा जर म्हटलं ना तर तो छुपा रुस्तम संघ आहे. कधी कुठल्या संघावरती पलटवार करेल हे सांगता येत नाही आहे. अशा संघासमोर खेळत असताना आपण किती धावांपर्यंत त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला जाईल? क्रिकेट हा आणि तिथेचा खेळ आहे त्याच्यात काही सांगू शकत नाही का. आम्ही कमीत कमी स्कोअरमध्ये त्यांना थांबवायचा प्रयत्न करू.
यस, हाच ध्येय पाहिजे. कारण कुठलंही काम करताना आपल्या समोर जर ध्येय असेल ना की मला एवढ्या धावांपर्यंत रोखण्याचं आहे, त्या कॅल्क्युलेशननुसार गोलंदाजी होते. आताच आपण पाहिलं त्यांनी सांगितलं की या अंगामध्ये पहिली वेळ आमची त्यांच्या टीम समोर मॅच झाली होती, त्याच्यामध्ये निसटता विजय संपादन केला होता. तुमच्या मनामध्ये मग कुठेतरी ती खदखद दुःखद घटना असेल, तर ह्या मॅचमध्ये आपण अधिक तीव्रतेने आणि ताकदीने खेळ करायला यात मात्र काही शंका नाही आहे. पण आपण पाहतो आपल्या विभागामध्ये या ज्या आपण स्पर्धा होत आहेत, खास करून मानकोली ग्राउंडचा, त्या ग्राउंडबद्दल आणि आयोजन नियोजनाबद्दल आपण काय म्हणाल? आयोजन खूप सुंदर आहे आणि मैदान तर अतिशय सुंदर आहे. कारण या मैदानावर खेळण्यासाठी आम्हाला जी संधी दिली त्यांच्याबद्दल कमिटीचे आम्ही आभार मानतो. खूप खूप धन्यवाद तुम्हाला. या मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. तर टॉस बॉक्समधून न्यूज असे आहे की नाणेफेकीचे जे कॉल आहे ते विजय स्पोर्ट खानपे संघाच्या बाजूने लागलेला आहे आणि सर्वप्रथम त्यांनी बॅटिंग स्वीकारलेली आहे. ओ टू कॉम बॉक्स. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद मनोज ठाकरे. पहिल्या बॉलवर सिंगल आली त्या ठिकाणी टीम भिनार साठी. या बलेचा बॉल ऑन साइडला उडवलाय, बॉल निघून जाईल सीमा पार. साधावा षटकार. अँगल मध्ये सामना आणि स्टेज देखील कव्हर करा. आपण कमलाकर मालीचा इथे केक कापून वाढदिवस साजरा करतोय. चला, गुरुदत्त 40+ संघाचे सिनियर खेळाडू आहेत. 2 मिनिटं थांबा कमलाकर. चला, ओव्हर कंप्लीट होऊ द्या. यस, चेंडू. चला, चेंडू फेका. चालेल. विजेंद्र पाटील. चला कमलाकर माले आपण तयार आहे. डीजे मॅन आपण बड्डे धून. कल्पेश बड्डे सॉन्ग लावा. यस, मॅच थांबवा सर. 2 मिनिटं फक्त केक कापू. कमलाकर मालीला आमच्या गुरुदत्त 40+ टीमच्या वतीनं वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा. डीजे आमचे
गुरुदत्त 40+ चे उमेश माली देखील मान्यवर कक्षामध्ये, श्याम माली, निवृत्ती माली आणि आमची ऑल टीम, तसेच विजय स्पोर्ट खांडपे संघाचे एक उत्कृष्ट खेळाडू आणि उद्योजक उद्योगपती खांडपे उमेश शेठ पाटील यांचं देखील मंचावरती आपण स्वागत सन्मान करणार आहोत. चला एक स्वागत सन्मान घेऊया. राहुल मालीच्या शुभ हस्ते विजय स्पोर्ट खांडपे संघाचे एक उत्कृष्ट खेळाडू आणि उद्योजक उद्योगपती उमेश शेठ पाटील यांना आपण पाहतोय मान्यवर कक्षामध्ये. की जिथे स्वागत आणि सन्मान उमेश शेठ पाटील खांडपे गावचे उद्योजक उद्योगपती आहेत आणि विजय स्पोर्ट खांडपे या संघाचे एक उत्कृष्ट खेळाडू आणि करता धरता आहेत, सर्व आहेत. विजय स्पोर्ट 40+ खांडपे संघाचे धन्यवाद उमेश शेठ पाटील. ओव्हर टू संदेश. पहिली विकेट आली आहे त्या ठिकाणी टीम दिव्या स्पोर्ट दिव्यासाठी, ज्याने सुरुवात आपल्या बॅटमधून चांगली करून दिली त्याला मात्र मैदान सोडावं लागतंय. शरद भोईरची ही विकेट. अर्जुन बुवा पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल. सिंगल मिळाली आहे, बॅटची कडा लागली होती आणि त्या कारणास्तव पायचीची अपील पेटाळली गेली आहे. तर अशा प्रकारे षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी कंप्लीट झालंय. पहिल्या षटकाची समाप्ती 51 चा पाठलाग करत असताना धावा झाल्या आहेत 16. धन्यवाद संदेश. चला आपण एक मान्यवर कक्षामध्ये स्वागत सन्मान करूया. निवृत्ती माली याचा आपण स्वागत सन्मान करूया. राहुल मालीचे शुभ हस्ते निवृत्ती माली याला देखील आपण खासदार बाळेमामा चषक 2025 मध्ये सन्मानित करतोय. गुरुदत्त 40+ मानकुली आयोजित खासदार बाळेमामा चषक 2025 ची आजची दुसरी रात्र आणि मैदानामध्ये दुसऱ्या फेरीचा पहिला सामना सुरू आहे. दिवा स्पोर्ट दिवा विपक्ष स्वर्गीय बाळाशेठ प्रतिष्ठान भिनार. नक्कीच आपण या स्पर्धेतून सलग 3 चेंडूमध्ये 3 षटकार विनोद म्हात्रेने ठोकलेत. त्यांना नाना गुंडले यांच्याकडून जे कलरफुल टी शर्ट आहे ते आपण देणार आहोत. धन्यवाद. षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅकवर पहिला परिवर्तन किरण माद्रे. दुसरं षटक पहिला बॉल. पहिलाच बॉल समोरच्या दिशेने ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक कृष्णा मडवी बॉल पर्यंत पोहोचतात. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. रनिंग बिटवीन द विकेट चांगलं पाहायला मिळालं. 2 धावा कंप्लीट झाल्या. धावफलक 2 ने पुढे सरकेल. 18 धावा धावफलकावर झाल्या आहेत. वेलकम विजेंद्र पाटील विजय स्पोर्ट खांडपे संघाचे उत्कृष्ट खेळाडू आणि संघनायक आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. वेलकम अविन माली. पुढचा बॉल. या बॉलर्स देखील समोरच्या दिशेने बॉलला उडवलाय. बॉल हवे. क्षेत्ररक्षक चुकी करतात आणि त्या चुकीचं रूपांतर 2 धाव्यामध्ये. कॅच ड्रॉप. गोरखनाथ भोईरला हे जीवनदान. 2 ने धावफलक 2 वर पोहोचलाय. षटक क्रमांक 2 ची सुरुवात. पहिल्या 2 बॉलवर डबल धाव पाहायला मिळाली आहे. किरण मात्रे पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल.
या बलेचा बॉल बीट केलाय फलंदाज झाला बाट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये बॉल निर्धाव जातोय. चांगला बॉल मागचा बॉलचा विचार केला तर या बलेस देखील अजून एक चांगला बॉल त्याच टप्पावर हा बॉल आणि त्याच प्रकारे फटका खेळण्याचा प्रयत्न आणि रिझल्ट देखील सेम आहे. बॉल निर्धाव. सलगचा हा दुसरा निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. किरण म्हात्रेच्या माध्यमातून अगदी फलंदाजी करत असताना तुमची ऑफस्टिक कुठे आहे, पॉपिंग क्रीजमध्ये तुम्ही किती आजमध्ये गेलताय, तुमचं फुटवर्क कशा प्रकारचं आहे, या सर्व गोष्टी ज्या आहेत ना त्या खूप महत्त्वाच्या असतात. परंतु या वेळेस जागेवरून खेळण्याचा प्रयत्न संपर्क पाहायला मिळत नाहीये. 2 बॉल निर्धाव गेले त्या ठिकाणावरना. किरण पुन्हा एकदा या बलेचा बॉल ऑन साइडला बॉल कार्पेटच्या साने जातो. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत रत्नकांत मात्र त्या ठिकाणी दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. रन आउटची विकेट फलंदाज बाद. रनआउटची विकेट आणि त्यानंतर दिनेश भोईर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 51 रनचा पाठलाग करत असताना मात्र दिनेश भोईरचा रोल जो आहे ना तो आता मात्र खूप महत्त्वाचा असेल टीम भिनारसाठी आणि दिनेशची विकेट अगदी महत्त्वाची असेल टीम दिवासाठी. या बलेचा बॉल हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. जोरदार अपील जरूर झाली होती परंतु बॅट कट होता. पंच सहमत नाहीयेत. सिंगल मिळाली आहे त्या ठिकाणी आणि अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 2 षटकांची समाप्ती. 22 धावा धावफलकावर आहेत. धावा धावफलकावर 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय आणि आता मात्र उर्वरित 12 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 12 बॉल मध्ये 29 धावांची आवश्यकता आहे. आहेत. चेक प्रदीप पाटील आणि इंद्रजीत पाटील यांच्याकडून दिवसस्फोट दिवा 40+ संघाला शुभेच्छा. तसेच गुरुदत्त 40+ टीमला देखील खासदार बाळ्यामामा चषक 20-25 या स्पर्धेच्या आयोजनाला आणि नियोजनासाठी शुभेच्छा दिल्या. धन्यवाद. प्रदीप पाटील, इंद्रजीत पाटील, आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे खासदार बाळ्यामामा चषक 2025 मध्ये.
फोटो संदेश. थँक्यू. यस 12 बॉलचा खेळ बाकी आहे. षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅकवर दिव्या एक्सप्रेस उदय म्हात्रेला आपण पाहतोय. अगदी महत्वाचं षटक आहे. षटकातील पहिला बॉल या भलेचा बॉल सोडून दिलाय कारण दिशा चुकीची आहे. पंच आमच्याकडे वळत आहेत. वाईट बॉलचा इशारा आलाय. अव्वल धाव. नक्कीच संदेश उदय म्हात्रेसाठी प्रमोददादा भोईरनं विकेट हॅट्रिक. मला 1000 सांगितलेत. 1000 प्रमोददादा भोईरनं मेसेज माझ्याकडे दिलाय. उदय म्हात्रेने जर विकेट हॅट्रिक कंप्लीट केली तर 1000 रुपयाचं पारितोषिक. धन्यवाद. पुढचा बॉल या भलेचा बॉल बॅटची कडा लागली आहे. महत्वाची विकेट टीम दिवा स्पोर्ट दिवासाठी. दिनेश भोईर बॅक टू द डगआउट. दिनेश भोईरची विकेट आणि त्यानंतर जयेश भोईर मैदानाच्या आतमध्ये येतोय. पाहूया जयेश कशा प्रकारे फलंदाजी करेल. जयेश देखील एक चांगला स्ट्रोक प्लेयर आहे आणि एका बाजूने सुधीर भोईरला देखील साथ द्यावी लागेल. मात्र त्या दरम्यान अगदी महत्वाची विकेट काढली आहे उदय म्हात्रेने. षटकातील पुढचा बॉल अडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. संपर्क हवत असा नाहीये. स्क्वेअर लेग मधून बॉल ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक पोहोचतात त्या ठिकाणी. सिंगल कंप्लीट. त्यांच्या माध्यमातून हे टेलिकास्ट तुमच्यापर्यंत पोहोचवलं जात आहे ना. नक्कीच ओम फोटोज लाईव्हचे प्रोप्रायटर अनिल केनी यांचे या ठिकाणी शुभ आगमन झालंय. पहिल्या बॉल पासून काय कमालीचं टेलिकास्ट तुमच्यापर्यंत पोहोचवलं जात आहे. कॅमेरा वर्क देखील चांगलं होत आहे. या बलेचा बॉल ऑन साइडला. बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. कॅच पकडली की मॅच. फलंदाज बाद सुधीर भोईर. उदय म्हात्रेने त्या ठिकाणी काढल्यात. यस वासू भोईर यांच्या माध्यमातून पारितोषिक लावलं गेलंय. दिनेश विनोद धामणेसाठी प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. आणि रनआउटची विकेट. फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. वेलकम विक्रम स्पोर्ट वडूनगर संघ देखील या ठिकाणी दाखल झालाय. वेलकम संदीप पाटील, महेश काबूकर. वेलकम कालू दादा. वेलकम
मान्यवर कक्षामध्ये मानकोली गावचे पोलीस पाटील निलेश जगन्नाथ माली आणि समाजसेवक संतोष बाबू माले यांचं शुभागमन झालेलं आहे. तसेच विक्रम स्पोर्ट वडोनगर संघ देखील इथे दाखल झालेला आहे. संघनायक सँडी पाटील आणि एक उत्कृष्ट खेळाडू महेश काबूकर आणि कालूराम पाटील ज्यांनी जय बजरंग कारिवली आयोजित खासदार बाळेमामा चषकाचे उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून पारितोषिक पटकावलेले आहे. अभिनंदन कालूराम पाटील आणि नक्कीच महेश काबूकर. आज पुन्हा एकदा कारिवली संघाची चॅम्पियन टीम आपल्याला मानकुलीच्या या स्पर्धेतून खेळताना पाहायला मिळेल. वेलकम, स्वागत आहे आपलं. सात बॉलचा खेळ बाकी आहे आणि 7 बॉल मध्ये 27 धावांची आवश्यकता. पुढचा बॉल, या बलेचा बॉल कट करण्याचा प्रयत्न, संपर्क नाहीये, बॉल निर्धाव जातोय. आणि आता मात्र शेवटचा अंतिम षटक. 6 बॉल मध्ये 27 धावांची आवश्यकता आहे. उर्वरित अंतिम षटक. 6 बॉलचा खेळ बाकी आहे आणि आव्हान जे आहे ना ते थोडं कठीण झालंय टीम भिनारसाठी. परंतु कठीण आहे, अशक्य नाही आहे, प्रयत्न करावे लागतील या ठिकाणावर ना. शेवटचं षटक. कृष्णा मडवी बॉलिंग ट्रॅकवर, टीमचे कॅप्टन, अगदी महत्त्वाचा गोलंदाज. सातत्याने भरपूर इम्प्रेस केलंय कृष्णा मडवीने. परंतु या मॅचमध्ये 27 धावा रोखायच्या आहेत. नक्कीच मान्यवर कक्षामध्ये विक्रम स्पोर्ट वडनगर संघाचे संघनायक सँडी पाटील आणि महेश काबूकर जय बजरंग कारिवली खासदार बाळेमामा चषकाचे उत्कृष्ट फलंदाज आणि त्यांच्या समवेत कालूराम पाटील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. तिन्ही खेळाडू आम्हाला मान्यवर कक्षामध्ये जॉईन झालेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. 56 धावा महेश काबूकर यांनी जय बजरंग कारिवली स्पर्धेतून ठोकून त्या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज हे पारितोषिक पटकावलं होतं. धन्यवाद. समोरच्या दिशेने बॉलला ड्राईव्ह केलाय, बॉल स्टॉप केला गेलाय. 2 धावा कंप्लीट होत्या त्या ठिकाणी. आता 5 मध्ये 25 ठोकायच्या आहेत. उदय म्हात्रे चं षटक, 2 धावा खर्च करत 2 विकेट्स घेतल्या आणि त्या ठिकाणावरनं आव्हान जे आहे ते कठीण केलं गेलं. प्रमोद दादा भोईर यांच्या माध्यमातून उदयसाठी ते जे षटक चांगलं फेकलंय ना त्यासाठी मेजवानी आहे. षटकातील पुढचा बॉल, या बॉलर गेला अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, संपर्क पाहायला मिळत नाहीये, बॉल निर्धाव जातोय. शरीराचा वेध जरूर घेतला होता बॉलने. कृष्णा मडवीला तुम्ही या प्रकारचे फटके खेळू शकत नाहीयेत, कारण कृष्णाकडे भरपूर वेग आहे. अगदी वेगाने सातत्याने बॉलला पुढे ठेवला जात आहे आणि अशा परिस्थितीत तुम्ही जर आडवा बॅटचा प्रयोग कराल तर चित्र हेच पाहायला मिळतील. षटकातील पुढचा बॉल, कृष्णा मडवी पुन्हा एकदा. या बॉलर्स देखील बॅटची कडा लागली आहे. जयेश भोईरला देखील मैदान सोडावं लागेल. अजून एक विकेट, फलंदाज बाद. नक्कीच जरीमरी अल्लिमगार मास्टर 40+ एक उत्कृष्ट क्रिकेटर कैलास पाटील केपी यांनी या स्पर्धेचे आयोजक गुरुदत्त 40+ मानकोली टीमला खासदार बाळेमामा चषकासाठी शुभेच्छा दिले. तसेच उदय म्हात्रे आणि दिवसस्पोर्ट दिवा टीमला देखील केपी जरीमरी अल्लिमगार मास्टर 40+ चे उत्कृष्ट क्रिकेटर यांच्याकडून शुभेच्छा आलेत. धन्यवाद कैलास पाटील. आपलं देखील खासदार बाळेमामा चषकामध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत.
ओव्हर टू संदेश. औपचारिकता बाकी आहे फक्त आणि फक्त या मॅच मध्ये, कारण 3 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 3 मध्ये तब्बल 25 धाबा ठोकायच्या आहेत. मिशन इज इम्पॉसिबल फॉर अभिना टीम. तीन बॉल टाकायचे आहेत, अगदी लिगल बॉल 3 फेकल्यानंतर हा दुसरा विजय असेल दिवा स्पोर्ट दिवा टीमसाठी. कृष्णा मडवी पुढचा बॉल, या बलेचा बॉल कट केलाय. पॉइंट रिझन मध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चुकी करतायत. थोडी मिसफील्ड जरूर झाली आहे, परंतु फक्त आणि फक्त सिंगल. 2 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 2 बॉल मध्ये 24 धाबांची आवश्यकता आहे. कृष्णा मडवी पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल, या बलेचा बॉल अडबा बाटने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आहेत त्या ठिकाणी. सिंगल मिळेल. शेवटच्या बॉलची फॉर्मॅलिटीज कंप्लीट करायची आहे दिवा स्पोर्ट दिवा टीमला, आणि त्यानंतर मात्र त्यांचा विजय जो आहे ना तो सुनिश्चित झालाय. हा दुसरा विजय खासदार बाल्यामामा चषक 2025 मधील, आणि दुसऱ्या विजयापासून फक्त आणि फक्त 1 बॉल दूर आहेत. शेवटच्या बॉलची फॉर्मॅलिटीज ती देखील कंप्लीट. मॅच फिनिश. सामना जिंकलाय दिवा स्पोर्ट दिवा टीमने. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. हार्ड लक टफ लक टीम विनर. मॅन ऑफ द मॅच. नक्कीच अगदी दुसरा विजय इथे संपादन केलेले आहे दिवा स्पोर्ट दिवा टीमनं, आणि या सामन्यातील सामनावीर विनोद म्हात्रे. नक्कीच अगदी वैयक्तिक 28 धावा त्यांनी 7 चेंडूमध्ये 4 षटकार ठोकून बनवले होत्या. नक्कीच आपण देऊया आपले गावचे पोलीस पाटील निलेश जगन्नाथराव माली तसेच संतोष बाबू माली यांच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी. नक्कीच विनोद म्हात्रेनं अगदी स्वतःच्या बलावर हा सामना दिवा स्पोर्ट दिवा टीमला जिंकून दिले. अभिनंदन विनोद. ऑल टीम. त्यानंतर नाना गुंडले यांच्याकडून एक टी शर्ट देखील विनोदला दिलं जाईल. चला आपण निलेश माली आमच्या माणकुली गावचे पोलीस पाटील आणि राम माली साहेबांचे बंधू यांच्या शुभ हस्ते आपण देऊया ही ट्रॉफी विनोद म्हात्रेला. अभिनंदन विनोद. सलग 3 चेंडूमध्ये 3 षटकार देखील आज विनोदच्या बॅटमधून आपण पाहिलेत. नक्कीच संतोष बाबू माले आणि निवृत्ती माले आपले शुभ हस्ते. नाना गोंडली विद्यमान उपसरपंच कासने यांच्याकडून जो टी शर्ट आहे त्या टी शर्टचं देखील आपण वितरण करायचं आहे. बॅक साईडने देखील दाखवा. निवृत्ती त्या साईडने दाखवा. यस. नाना गुंडली कासने ग्रामपंचायतचे विद्यमान उपसरपंच. अभिनंदन विनोद म्हात्रे. मान्यवरांचे आभार आणि खेळाडूचे अभिनंदन.